संगमनेर तालुक्यातील रणखाम परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच काल वडगावपाण परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। संबंधित विद्यार्थ्यांनीही संगमनेरमधील एका विद्यालयात इयत्ता 5वीत शिक्षण घेत असून शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर ॲसिड फेकले। या हल्ल्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली आहे। स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असून डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलिसांकडून सुरू असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे संगमनेरमध्ये संतापाचं वातावरण पसरलं असून संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहेत। साधारणतः 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान वडगावपाण गाव आहे संगमनेर तालुक्यामध्ये। त्या ठिकाणी शाळकरी मुलगी परत येत असताना तिच्यावरती अज्ञात व्यक्तीनं ॲसिड फेकल्याची घटना घडली। त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत। संबंधित मुलगी आहे तिच्यावरती उपचार PMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी करण्यात येत आहेत। सध्याची काय परिस्थिती आहे मुलीची किंवा किती टक्के भाजली आहे काय उपचार सुरू आहेत आणि कमी पुढील जे आरोपीच्या जे शोध घेत आहोत। CCTV मधून काही कळालंय किंवा तो आरोपी कशावरून आला होता किंवा काही पूर्ववैमनस्यातून काय? आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आम्ही करतो आहोत। थँक्यू.